राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. 5. मी सर्वांपेक्षा वरचढ आहे, सर्वांपेक्षा मोठा आहे, सर्वश्रेष्ठ आहे असे लहान मुलापासून दरिद्री, कुरू, स्त्री पुरुषांपर्यंत सर्वांना वाटते. प्रत्येक व्यक्तीलाही आत्मगौरव असतोच, हे सर्वजण मान्यही करतात. असो, पण या मूलभूत वाटण्याचे कारण काय ते आता शोधूया. व्यक्तीने स्वतःच अशी भावना करून घेतली आहे की रूप, नाम, गुण, कुळ, संपत्ती, अधिकार इत्यादी आपल्यात असणाऱ्यापैकी एक तरी थोडे वाढविणे हेच श्रेष्ठतेचे कारण आहे. उदाहरण, शेजाऱ्यापेक्षा आपल्याजवळ 100 रुपये जरी जास्त असतील तर त्यामुळे आपणच श्रेष्ठ आहोत असे समजतो. किंवा आपण मॅट्रिक BA पर्यंत शिकलो असलो तर त्या विद्येमुळे आपण श्रेष्ठ आहोत अशी कल्पना करून घेत असतो. सारांश काय, तर आपल्याजवळ असणारी एखादी गोष्ट थोडी जास्त आहे हेच कारण पुढे करून आपण श्रेष्ठ आहोत असे शिक्कामोर्तब करून घेतो. इतकेच नव्हे तर रूप, संपत्ती, अधिकार, जात, गुण इत्यादी काहीही अधिक लभ्य नसले तरीही तो मी आतून फार शुद्ध आहे, दयांतःकरणी आहे असे एखादे कारण शोधून घेऊन आपले सर्व श्रेष्ठत्व प्रगट होण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. व्यक्ती आपले श्रेष्ठत्व सांगत असलेल्या कारणामध्ये काही तथ्य आहे काय? ते खरे आहे काय? सुतराम नाही, हे स्पष्टच आहे. असे असताना मानवातील मूलभूत या रूढ भावनेला त्याच्यात असणाऱ्या आत्म्याच्या सर्वश्रेष्ठत्वाशिवाय दुसरे काही असणे शक्य आहे का? 6. मी सर्वांपेक्षा चांगला, सर्वांपेक्षा छान आहे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. जार, चोर, दुष्ट आणि कोपिष्टांनाही वाटते की काही प्रसंगोपात आम्ही तसे वागत असलो तरीही आम्ही खरोखर चांगलेच आहोत. हे नुसते वाटणेच नव्हे तर तशी दृढ भावनाच झालेली दिसून येते. आपण करत असलेल्या कृत्यावर आम्ही कठोर किंवा जनतेच्या दृष्टीने हीन वाटत असलो तरीही ते करण्यामागे आमचे एक ध्येय असते असे पांघरून घालून सुगुण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. तात्पर्य काय, तर आपण कसेही वागू किंवा वागत असू तरी आपणास त्याचा किंचितही संबंध नसून आपणच विशाल, आपणच छान, शुद्ध, चांगले आहोत असे प्रत्येकजण स्वयंप्रेरणेने समजत असतो. या सार्वत्रिक अनुभवाचा तात्विक अर्थ काय असू शकतो? आत्म्याची शुद्धता, उपाधी धर्मापासून अलिप्तता आणि प्रियता ही लक्षणच वर नमूद केलेल्या स्वतः सिद्ध प्रतीतीला कारण आहेत असे स्पष्ट होत नाही का? 7. प्रत्येक माणसात इतर सर्वांबद्दल दोषभावनाच असतात. त्याने सर्वांमध्ये काही ना काही उणिवा आहेत आणि आपल्यामध्ये कोणत्याही उणिवा नसून आपण परिपूर्ण आहोत असा ग्रह करून घेतलेला असतो. त्याचा इतर सर्वांवर दोषान्वेषण करण्याचा उद्देश मी काही तसा दोषयुक्त नाही हे सिद्ध करण्याचा असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आपण पूर्ण आहोत असे आपल्या स्वतःबद्दल वाटण्याला स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावनाच कारण आहे. त्याला दुसरे सर्व कमी प्रतीचे आहेत असे वाटते. तात्पर्य काय, तर असे वेगवेगळे करून कळत नसले तरीही सर्वांना आपल्या पूर्णत्वाबद्दल ठाम विश्वास असतो. 8. आईवडील, आप्तेष्ट, मित्र किंवा अन्य कोणी हवे तितके प्रेम आणि पैसे ओतून देहाने धडपडत सेवा करत असले तरीही जर ते एखादा शब्द बोलले तरीही ते ताबडतोब मनाला लागते. त्या सर्वांनी आपल्याकरता करतच राहावे, इतकेच नव्हे तर गोड बोलत प्रेम व्यक्त करत राहावे अशी त्यांची अपेक्षा असते. तात्पर्य काय,
तर केवळ करून घेण्यासाठीच अधिकारी असलेले आपण मोठे देवच आहोत अशी प्रत्येकाची भावना असते. 9. लहान मुलांना मागेल ते देत असलो तरीही त्यांच्या मनाविरुद्ध तीर मात्रही होता कामा नये. देवोपाधीप्रमाणे सर्वांनी आपली स्तुती करत, समजूत घालत आणि नैवेद्य खायला देतच राहावे अशी त्यांची भावना असते. यावरून मानवाला लहानपणापासून स्वाभाविकपणेच आपल्या व्यक्तित्वाबद्दल श्रेष्ठ भावना असते हे सिद्ध होत नाही का? 10. भेदाचे सत्यत्व प्रतिपादन करणाऱ्यांना सुद्धा आपल्या स्वतःविषयी तो भेदसिद्धांत मान्य नसतो. तो कसा? तर आपण लहान, खुजे, कुरूप, अवलक्षणी, दरिद्री इत्यादी कसेही असलो तरीही लोक त्याबद्दल तू असा आहेस असे थोडे जरी बोलले तरी तो विस्तवाप्रमाणे रागाने लाल भडक होतो. सर्व लोकांनी हे आपले दुर्गुण नव्हेत असे समजून आपल्यावर प्रेम करावे, आपला गौरव करावा अशी सदैव इच्छा करीत असतो. 11. जीवाची अतिनिकृष्टता सिद्ध करत त्याच्या अल्पत्वाचे प्रतिपादन करणाऱ्यांनाही आपण ही जीवच आहोत हे विसरून आपल्याला एकेरी बोललेले सहन होत नाही. त्यासाठी कोर्टात मानहानीबद्दल खटला भरण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. 12. भेदाच्या अनंततेचे मूळ त्याच्या सत्यत्वामुळे अनंत श्रेष्ठ कनिष्ठता निर्माण करते. रूपाने, पैशाने, विद्येने, जातीने, वयाने, स्त्री पुरुष असे अनेक भेद मनुष्यमात्रामध्ये हजारो प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठता प्रगट करते. जातीजातीमध्ये भेद, भावाभावामध्ये भेद, मालक नोकरामध्ये भेद, पक्षापक्षामध्ये भेद, देशभाषांमध्ये भेद, वेशरीतीमध्ये भेद, देवभक्तामध्ये भेद अशी भेदाची कथा सर्वांना वेगवेगळे आणि उच्च नीच करतात. हे पाहिले की ते त्याज्य वाटून स्वतः सिद्ध सर्वत्र अनुभवाच्या आधाराने आम्ही वर विवरण केलेल्या आत्म्याच्या एकत्वाचा औपनिषद सिद्धांत ग्राह्य वाटतो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.